विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आपण जर पाहिलं तर ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांचा खोपट येथील भाजप कार्यालयामध्ये जो आहे तो जनसंवाद आपल्याला या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर गेल्या 1 महिन्यापासून आमदार संजय केळकर हे जे आहेत ते भाजप खोपट कार्यालयामध्ये जे आहेत ते जनता संवाद या ठिकाणी आपल्याला घेताना पाहायला मिळतात। जनतेचे विविध जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्या या जनसंवाद मधून जे आहेत ते मार्गी लावण्यात येत आहेत। अनेक नागरिक जे आहेत सामान्य नागरिक जे आहेत ते या जनसंवाद मध्ये जे आहेत ते दर सोमवार आणि शुक्रवारी जे आहे ते सहभागी होत असतात। आपण जर पाहिलं तर आज देखील जे आहे ते मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक जे आहेत ते या जनसंवादाला त्यांची उपस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। विविध प्रश्न जे आहेत सामान्य नागरिकांचे ते या जनसंवादाच्या माध्यमातून जे आहेत ते आमदार संजय केळकर या ठिकाणी मार्गी लावतात आणि दर सोमवार ते शुक्रवार असा हा जनसंवाद जो आहे तो ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यालयामध्ये जो आहे तो पार पडत असतो। आपण ही संपूर्ण दृश्य जी आहेत ती ठाणेच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय। आपण जर पाहिलं तर अनेक तरुण असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आमदार संजय केळकर यांच्या समोर जे आहेत ते मांडताना पाहायला मिळतात आणि प्रत्येक प्रश्नाचं निराकरण जे आहे ते या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी दर सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये जे आहे ते पार पडत असतं। आपण जर पाहिलं तर सोमवारी 11 ते 1 आणि शुक्रवारी 11 ते 1 अशा पद्धतीचं जवळपास 2 तास या ठिकाणी सामान्य नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी ऐकण्यासाठी आमदार संजय केळकर जे आहेत ते आपल्याला दरवेळेस या ठिकाणी उपस्थिती त्यांची पाहायला मिळते आणि सर्व प्रश्न जे आहेत ते तात्काळ या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून जे आहेत ते मार्गी लावण्यात येतात। आपण जर पाहिलं तर ठाणे शहरातील विविध भागातून सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते या जनसंवादामध्ये जे आहेत ते सहभागी होत असतात। विविध प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्याकडे मांडत असतात। याच प्रश्नाचं तात्काळ त्याला मार्गी जे आहे ते आमदार संजय केळकर आपल्याला लावताना पाहायला मिळतात। आमदार निरंजन डावकरे असतील, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले असतील, हे देखील जे आहेत ते नेहमीच या जनसंवादामध्ये जे आहेत ते सहभागी होत असतात आणि आपल्याला या ठिकाणी सामान्य नागरिकांची गर्दी जी आहे ते सोमवार आणि शुक्रवार या भाजप कार्यालयामध्ये जे आहे ते नेहमीच पाहायला मिळते आणि सर्व प्रश्न जे आहेत ते आमदार संजय केळकर या ठिकाणी जे आहेत ते तात्काळ मार्गी लावताना या ठिकाणी पाहायला मिळतात। पण जर पाहिलं तर प्रत्येक प्रश्नाला जे आहे ते या ठिकाणी तोडगा काढण्यासाठी आमदार संजय केळकर या ठिकाणी जे आहेत सोमवार आणि शुक्रवार आठवड्यातून 2 वार जे आहेत ते या ठिकाणी खोपट येथील भाजप कार्यालयामध्ये ते उपस्थित असतात। 11 ते 1 च्या दरम्यान या ठिकाणी सर्व ठाणेकर नागरिकांचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला मार्गी लावताना पाहायला मिळतात आणि ही संपूर्ण दृश्य जी आहेत ते आपण ठाणेच्या माध्यमातून जे आहेत ते लाईव्ह पाहतोय। आपण जर पाहिलं तर आज भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचा देखील जे आहे ते ठाण्यामध्ये जनता दरबार जो आहे तो पार पडतोय आणि काही वेळापूर्वीच गणेश नाईक यांनी देखील जे आहे ते आमदार संजय केळकर यांच्या जनसंवादाचं देखील जे आहे ते स्वागत केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यांनी जे आहे ते या ठिकाणी जनता दरबार घ्यावा अशी इच्छा देखील जी आहे ती गणेश नाईक यांनी व्यक्त केलेली आहे आणि प्रत्येक नेत्याने आपल्या आपल्या विभागातील जे आहेत ते नागरिकांचे प्रश्न मार्गी लावे अशी इच्छा जी आहे ती देखील थोड्याच वेळापूर्वी गणेश नाईक यांनी जी आहे ती व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते आणि आमदार संजय केळकर यांच्या जनसंवादाचं देखील जे आहे ते गणेश नाईक यांनी स्वागत केलं आपल्याला पाहायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर नागरिकांची प्रचंड अशी गर्दी जी आहे ती दरवेळीच आपल्याला या जनसंवादामध्ये पाहायला मिळते।
कंपाऊंड कंप्लीट झाली की नाही झाली ऋतू साहेबांनी सांगावं. पण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत ते नेहमी या जनसंवादामध्ये जे आहेत ते उपस्थित असतात आणि तात्काळ या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्याकडे आलेल्या तक्रारीचं जे आहे ते निरसन या ठिकाणी जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळतं. सोमवार आणि शुक्रवार आठवड्यातील 2 वार जे आहेत ते या ठिकाणी आमदार संजय केळकर आपला जनसंवाद या ठिकाणी जे आहे पोपट कार्यालयामध्ये घेत असतात आणि ठाणेकर नागरिकांची प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी या जनसंवादाला आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. विविध प्रश्न जे आहेत ते सामान्य नागरिक या ठिकाणी ठाणेकर नागरिक या जनसंवादामध्ये जे आहेत ते मांडत असतात. या प्रश्नांना मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आमदार निरंजन डावखरे असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. तात्काळ प्रत्येक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून जो आहे तो सोडवला जातो आणि खोपट भाजप कार्यालय या ठिकाणी जे आहे ते ठाणेकर नागरिकांची, सामान्य नागरिकांची या ठिकाणी गर्दी आपल्याला सोमवार आणि शुक्रवार या 2 वाराला जे आहे ती पाहायला मिळते. एक मिनिट. एक मिनिट. तो जो आपला ब्रह्मांडा तलाव आहे आपण जे आपण कंपाऊंड अपूर आहे. हाईट अजून आपण नाही, हाईट वाढवायची नाही त्याला पाहिजे पण तारेच हे टाकलं 2 फूट चालेल. 2 फूट वाढवा. आता तुमच्या भाजीपाला जायला पाहिजे का तुम्ही करायला विचारा तुम्ही जावा तिकडे चालेल. ऋतू पाटील माहितीच आहे, यांना सगळ्या माहिती आहे. त्यांना मर्यादा सर माझ्या अंडरमध्ये येत नाही, पण त्यांना नाना नाही उडू शकत नाही. मी त्यांच्याकडे फोन करून करून घेतो. माझ्या मर्यादा बोलणार 15 तलाव आहे, 15 नाना पाहिजे. दुसरी आहे आंबे वगैरे ते आपले नाही काय त्यांना तेवढं चालेल. सगळ्या पार्टीला आमचे आहेत गणपती
ते आपल्याला काढलेलं बरं, ते काढलेलं बघ सगळं फार चुकीच्या गोष्टी घडतात. कधी रात्री जातो गाडी पण जर पाहिलं तर ठाणेकर नागरिक जे आहेत ते आपल्याला त्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी या जनसंवादामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत बोलण्याकरता आमदार संजय केळकर आहेत. आपण त्यांच्यासोबत जे आहे ते संवाद साधणार आहोत. पण जर पाहिलं तर ठाण्यातील विविध भागातून सामान्य नागरिक जे आहेत ते आपले प्रश्न या ठिकाणी या जनसंवादामध्ये जे आहेत ते घेऊन येतात आणि तात्काळ या जनसंवादाच्या माध्यमातून जे आहे ते आमदार संजय केळकर हे ठाणेकरांचे प्रश्न जे आहेत ते आपल्याला सोडवताना पाहायला मिळतात. तुम्ही पत्र द्या, कधी मदत सांगा, तुम्ही पत्र द्या आणि त्यापर्यंत पत्र दिलं का आणि सही द्या, पोलिसाला द्या, पोलिसाला दिलेली कॉपी साहेबांना साहेब फोन आपल्यासोबत बोलण्याकरता आमदार संजय केळकर आहेत. आपण त्यांच्याही संवाद साधणार. सर, सोमवार आणि शुक्रवार या आठवड्यातून 2 वाराला आपण ठाणेकरांचे विविध प्रश्न जे आहेत ते मार्गी लावता. मोठ्या प्रमाणात जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. नाही, खरं म्हणजे हे आमचं काम पण आहे, कर्तव्य पण आहे आणि ठराविक वेळेला, ठराविक काळात, ठराविक ठिकाणी लोकप्रतिनिधी भेटणं हे आवश्यक आहे. लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या असतात आणि त्याला आपण जर भेटलोच नाही तर योग्य होत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या कार्यालयात इतर दिवशी 10 ते 12 असतोच, परंतु विशेष करून शुक्रवार आणि सोमवार आमच्या खोपट येथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये देखील इथे आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्याकरता बसतो आणि लोक निरनिराळ्या भागामधनं अगदी ठाण्याच्या बाहेरून सुद्धा येतात.
शेवटी समस्या सुटली तर विश्वसनीयता वाढते. समस्येकरता आपण प्रयत्न केले तरी देखील जो समस्याग्रस्त व्यक्ती असते त्याला कळतं की आपल्याकरता यांनी इमानदारीत प्रयत्न केले आणि त्या माध्यमातूनच या लोकशाहीच्या मध्ये अशा पद्धतीनेच काम जे आहे ते प्रबोधन पण करता येतं त्यांना. काही वेळेला आपल्याला उठावही करायला लागतो एखाद्या विषयाच्या बाबतीत सामूहिक फार मोठा त्रास असेल तर, आणि वैयक्तिक देखील काही न्याय अन्यायाची गोष्टी असतात. त्यामुळे हा उपयुक्त अशा प्रकारचा उपक्रम आम्ही अनेक दिवसापासून राबवतोय. उलट इथे बसून आम्ही अटेंड करतो, परंतु आमदार आपल्या भेटीला प्रत्यक्ष जनतेच्या ठिकाणी गृहसंकुल असेल किंवा त्या ठिकाणची वस्ती असेल त्यांना आधी कळवून त्यांच्याशी संवाद करायला त्यांच्या भागामध्ये देखील जातो. जवळपास 151 असे कार्यक्रम देखील आपले झाले आहेत. त्याच्यातूनच लोकांच्याही समस्या सुटतात आणि लोकही एकजुटीने एखादा अन्यायाचा विषय असेल तर एकजुटीने उभे राहतात. सर, ठाणेकरांचा कसा प्रतिसाद आहे, नागरिकांना काय आव्हान कराल? नाही, नागरिकांचा तर प्रतिसाद आहेच. प्रश्न, लोकसंख्या वाढली की प्रश्न वाढतात आणि शहरामध्ये असंख्य म्हणजे फर्स्ट डेस्टिनेशन ठाणा आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर समस्याही येतात. मी लोकांना आवाहन करीन की सामूहिकरित्या आपण एकत्रितपणे याला वाचा फोडली पाहिजे. अन्यायाच्या विषयाला जागरूक नागरिकांच्या, मी चांगल्या अर्थाने म्हणेन की ठिकठिकाणी टोळ्या निर्माण झाल्या पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून देखील हा आवाज जो आहे तो निश्चितपणे पोचू शकतो आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठबळ देण्याचं काम करू. परंतु आपण जागरूकपणे, मग कुठलीही गोष्ट असो, अगदी एखाद्या ठिकाणी हुक्का पार्लर चालू असेल त्याच्या संबंधितला असो, कुठल्याही अनैतिक आणि अवैध असा प्रकारचं काम चालू असेल तो असो, एकत्रितपणे त्यांनी आवाज उठवण्याचं काम आमच्यापर्यंत आणलं तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सर, आज ठाण्यात गणेश नाईक यांनी बोलताना आमदार संजय केळकर तुमचं स्वागत केलं आहे तुमच्या जनता संवादाचं, आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की प्रत्येक नेत्याने आमच्या जनता संवाद घेतला पाहिजे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. निश्चितपणे आमचं हे म्हणणंच आहे किंवा पक्षाची ही भूमिका आहे की तुम्ही जनतेशी कनेक्ट राहायला पाहिजे. आणि हे आम्ही आज नाही तर मी आमदार नव्हतो तेव्हापासून आम्ही हा उपक्रम जो आहे तो ठराविक दिवशी कार्यालयामध्ये बसून राबवत आहोत. त्याच्यामुळे ही निश्चितपणे प्रत्येकानेच करण्याचा विषय आहे आणि तो अनुकरणीय झाला पाहिजे. हे जे गणेश नाईक साहेबांनी सांगितलं ते उचितच सांगितलं. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.